शिवछत्रपती हे भगवान श्रीकृष्णांच्या राजनीतीच्या माध्यमातून किती जवळ गेले होते हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी एक महाभारतातला गोड असा प्रसंग पाहावा लागेल. कर्ण श्रीकृष्णांची जीभ तोडून मी माझ्या बाणाच्या प्रत्यंजला बांधून अर्जुनाचा वध करतो असे काहीतरी बालिश बडबडतो. त्याच्यानंतर भीष्म पितामह उठून म्हणतात की अरे त्या श्रीकृष्णांना आज ताकदपर्यंत कुणी हरवू शकलं नाही, तुझी बालिश बडबड व्यर्थ जाणार आहे. महाभारतातला प्रसंग इथे संपतो. पण शिवछत्रपतींबद्दल जे जे मातब्बर सरदार त्यांच्यावरती उतरवले, औरंगजेब तेच म्हणतोय की आतापर्यंत धन दिलं, सगळ्यात मोठ्या मोठ्या तोफखाने दिले, बारूद दिली, पण सगळं असफल ठरलेलं आहे. केवळ आपल्या पदरात फक्त अपयश पडलेलं आहे. कारण समुद्राचं जल मोजता येत नाही, माध्यानीचा सूर्य पाहता येत नाही, वैश्वानरात प्रज्वलित झालेल्या अग्नीला धरता येत नाही. त्या प्रकारे छत्रपती शिवरायांना जिंकताच येत नाही. ही सगळ्यात मोठी ताकद छत्रपती शिवरायांनी शून्यातून निर्माण केली होती. म्हणून शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लाग येणं पार, आपण असं म्हणतो.